शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी शिक्षकांचे अध्यापन ऐकले। तसेच ग्रामीण भागातील शाळांसाठी यावेळी विखे आणि कर्डिले यांनी मोठी घोषणा केली आहे। पाथर्डी तालुक्यातील करंजे येथील नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध खेळांचे मैदानी आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त वर्गाचे उद्घाटन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। त्यानंतर खासदार विखे आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी त्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून तेथील शिक्षकांचे अध्यापन ऐकले। विशेष म्हणजे तेथे बसवलेल्या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणं अधिक सोपं झालंय। त्या बोर्डाच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच YouTube सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत। हवी ती माहिती एका लिंकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं, असं खासदार सुजय विखे यांनी म्हटलं। तर विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उत्तम शिक्षण देण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून शैक्षणिक दृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील शिक्षण दर्जेदार होत आहे। त्याच अनुषंगाने गोरगरिबांना उच्च शिक्षित सुविधा मिळाव्या याकरिता आपण डिजिटल बोर्ड दिले। ग्रामीण भागात जेवढ्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असा निर्धार खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहमदनगर।